हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज तुम्ही बघत असाल छान अशी रेडी झाली आहे मी. तर रेडी का झाले तर सुंदर अशी आज आम्ही वन डे ट्रिप करणार आहोत. आणि वन डे ट्रिप कुठे करणार आहोत तर आम्ही निघालो आहे आई एकविरेच्या दर्शनाला लोणावळा कारल्याला. तर आता वाजले सकाळचे 6 वाजत आलेत आणि आम्हाला आता निघायचं आहे. सो बघूया आजचा ब्लॉग कसा काय होतो, तुम्ही पुढे कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ. तर आता मी निघतो, चला हाय. तर मम्मी बघा आज रेडी झालेली आहे छान अशी, ती पण आणि मी पण. तर आम्ही दोघी तर रेडी झालो आहे, आमचे बाकीचे फ्रेंड्ससुद्धा जॉईन होणार आहेत आम्हाला. तर मध्ये मध्ये सगळेजण भेटत जातील. तर बघूया आजची जर्नी कशी होते. तर दीक्षा आपल्याला भेटली आहे भांडूपला आणि भांडूपवरून आता आम्ही आलो आहे ठाणा स्टेशनला. ट्रेनची वाट बघतोय, बघूया. तर आता आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे. तर आमची ट्रेन एकदम ऑन टाईम होती आणि फास्टेस्ट ट्रेननी डायरेक्ट ठाण्यानंतर कर्जत स्टेशन हे घेतलं आणि डायरेक्ट आता आम्ही उतरलो आहे लोणावळा स्टेशनवरती. तर आम्ही स्टेशनमधून बाहेर निघालो आहे बस स्टॉपवरती. तर आता आम्ही लोणावळा बस स्टॉपवरून बस पकडलेली आहे आणि बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला पुढे नंतर सांगेन. सगळे एकत्र बसले बिना रिझर्वेशनचं. मस्तपैकी आम्ही बसलेलो आहोत चौघजण एकत्र. खाली बस मिळाली त्यांना. फायनली बसने आम्ही उतरलो आहे कारला फाट्याला आणि त्या आम्ही पोचलो आहे. काय चाललं आहे तुझं? सो बसने आम्हाला 16 रुपये पर पर्सनच्या तिकीटमध्ये कारला फाट्याला सोडलेलं आहे. आणि आता पुढे बघूया. तर कारला फाट्यावरून आई एकविरा पायथा मंदिरला जाण्यासाठी रिक्षा अवेलेबल आहेत, ज्याची प्राईज आहे 100 रुपये. आणि जर अर्ध्यापर्यंत वरती तुम्हाला पार्किंगपर्यंत जायचं असेल तर 200 रुपीज आहे. तर आम्ही 4 जण होतो, त्यामुळे आमचे ऑटोचे 120 रुपीज झाले होते. सो फायनली आम्ही पोचलो आहे पायथा मंदिरला. सो आता बघूया पुढे जायच्या आधीची एनर्जी. आता येतानाच्या नंतर बघू. तर आता पायथा मंदिराचे इथे मस्त दर्शन करून आम्ही वरती जायला निघालो वरच्या मंदिराकडे. तर चला. पायथा मंदिरच्या बाजूनेच पायऱ्या आहेत जिथून आपण सुरुवात करणार आहोत चढायला. या गंधर्व एकविरा मातेचं मंदिर आलं. गंधर्व फोटो काढा. हे आमचे पुढं गाडा इथे बसून. इथे आराम चाललाय लगेच. आणि तुमच्या व्ह्यूअर्सला भेटायला पाहिजे व्यवस्थित बघायला. हा. माझी हवाली लागली. ही दमली. चला अजून जायचंय. म्हणालेला ह्या मना म्हणालेला बसू नकोस दीक्षा, एका दमात मस्त बघशील. आणि स्वतः बसले. बोलली होती मी तुला सल्ला दिलाय फक्त. मला नाही, मला दम नाही. स्वतः नाही पाळत. इथे पण तलाव किती मस्त आहे. तिथे पण होता तलाव. हे काय ते पण हे आलो तेव्हा ते एनर्जी बघा आता. स्टार्टिंगची एनर्जी तिची आणि आताची एनर्जी सेम आहे. सेम अजिबात नाही आहे. पण तुम्ही बघून सांगा सेम आहे की नाही. सेम नाही आहे. सेम नाही आहे. आपले पालखीची
फायनली आम्ही पोहोचलो आता. भारी वाटतंय ते येऊन. इथे आल्यावर ना खूप प्रसन्न वाटतंय. म्हणजे आल्याचं काही असं एवढं चढून आलं असं आता वाटत नाही आहे. एकदम छान वाटतंय. अरे बघ. ते दर्शन घेऊन आलो आणि फोटो सेशन केलं थोडंसं. आता उतरताना काय वाटणार नाही बोलतो. आता काय नाही वाटत. दर्शन घेतल्यानंतर खरंच एनर्जी आली. आणि माझी आणि हिची एनर्जी कायम होती हो स्टार्टिंग. आम्ही नाही. या दोघी थकलेल्या या दोघी. तर आई एकविरा पायथा मंदिरच्या इथे आज होता भंडारा आणि वरून खाली येईपर्यंत आम्हाला सगळेजण सांगत होते की भंडाऱ्याला नक्की जेवण करा. तर त्यामुळे आम्ही आता इथे आलो आहे आणि आता मी जेवून घेतो आहे. तर जेवण करून आम्ही रिटर्न निघालो कारल्या फाट्याला आणि वाटेत घेतला उसाचा रस. आम्ही टमटमने मॅप्रो गार्डनच्या इथे उतरून एक स्वामींचा मठ इथे जवळ आहे तो बघायला चाललो आहे. आणि मध्ये हा तलाव बघा किती सुंदर आहे. संथ पाणी होते. खूप छान दिसते. तर इथे आतमध्ये कॅमेऱ्याला बंदी होती पण हे स्वामी भवन खूपच सुंदर आहे. खूप शांत वाटते इथे गेल्यावर. तर गाईज आम्ही मठातून निघालो आणि चालतच चाललो आहे लोणावळा रेल्वे स्टेशनला. आणि आम्ही आता फाटकातून चालत चाललो आहे इथून. म्हणजे बरंच काय काय एक्सप्लोरेशन आमचं चालू आहे. खूप जास्त एक्सप्लोर करतो आहे. डोरापेक्षा जास्त एक्सप्लोर करतो आहे दीक्षा. आमची वेगळीच डोरा झाली आहे इथे. तर बघूया आता पुढे. एवढ्या डिलेनंतर फायनली ट्रेन आम्हाला भेटली आणि आम्ही बसले आता. खूप डिले. आणि ट्रेन सुटली पण आहे आता लोणावळा स्टेशनवरून. तर आता 2 तासामध्ये 9:30-10 वाजेपर्यंत पोचू मुंबईला रिटर्न. गाईस एवढं सगळं फिरून फायनली आता घरी आलेलो आहोत आम्ही. आणि आता वाजलेले आहेत साधारण 10:30च्या आसपास. म्हणजे 10:30 होत आले. सो आजची ट्रिप खूप छान झाली आणि आजचा दिवस खूप छान गेला. तर तुम्हालाही आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. गुड नाईट.